समजा आता आपण दोघं इथे बसलेलो आहोत आणि आपण असं ठरवलं की आपल्याला माउंट एव्हरेस्टला जायचं. या क्षणी मी तरी फिट नाही माउंट एव्हरेस्टला जायला, की आता उठलो निघालो. आय ऑल्सो अज्युम की यू आर ऑल्सो नॉट ॲज फिट ॲज रिचिंग द माउंट एव्हरेस्ट. सो मग समजा आपलं ठरलंच की नाही जायचंच आहे मला, तर मग खूप मानसिक आणि शारीरिक तयारी करायला लागेल. सगळे कामं सोडून मे बी 12-14 तास स्वतःच्या बॉडीवर काम करायला लागेल, स्वतःच्या माइंडवर काम करायला लागेल की काय. आणि मग त्याच्यानंतर पैशाचा प्रश्न येतो. सो आज एक माउंट एव्हरेस्टचं एक्सपिडिशन इट टेक्स अराउंड 60 to 70 lakhs. सो आपण स्वतःच्या पैशांनी जाण्याची शक्यता पुन्हा कमी आहे. पुन्हा स्पॉन्सर शोधा. ओके, कोणीतरी मिळालं स्पॉन्सर, मग जाऊन त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला 2 महिने ॲक्लेमेटाईज व्हा आणि जाताना एक घरी चांगला फोटो काढून जा, कारण परत येण्याची शाश्वती कमी आहे. नाही चालू तर फोटो लावा, कारण अगेन देर इज अ व्हेरी लो चान्स ऑफ सर्व्हायव्हल. आणि मग त्या सगळ्या द्राविडी प्राणायाम केल्यानंतर एक असा पॉइंट येणार जेव्हा ती विंडो म्हणतात ती ओपन होते आणि मग 2-3 तासासाठी तुम्ही पटकन वरती जाऊन 5 मिनिटाच्या कालावधीवरती जास्तीत जास्त माणूस जाऊ शकतो. 200-250च्या स्पीडनी वारे असतात, -60 डिग्री टेम्परेचर असतं. सो सिटिंग ॲट दिस प्लेस टुडे, असा जर आपण विचार केला तर आपण जाऊ दे मरू दे, कोण जाईल ते माउंट एव्हरेस्ट आणि कशासाठी जायचं, देर इज नो पॉइंट काइंड ऑफ. सो मोस्ट ऑफ द पीपल थिंक लाईक दिस. कारण जेव्हा माणूस श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जाणवतं की माउंट एव्हरेस्टला जाणं आणि श्रीमंत होणं इज सेम.